केलेले त्याच्यामध्ये सुद्धा बुलेट ट्रेनने जास्त जागा संपादित केलेले। प्रत्यक्ष जागा त्यांनी दाखवले सातबाऱ्याला की 10 गुंठे, परंतु आम्ही ते सरकारी याच्यामध्ये मोजणी केल्यानंतर तिथे आम्हाला जास्त दाखवते संपादित केलेल्या जागापेक्षा त्यांनी जास्त जागा घेतलेले। आता ज्या मधनं छेद मारलेल्या जमिनीला आता ह्या बाजूची जागा पण नाकाम झाली, ह्या बाजूची पण जागा नाकाम जागा जाते, तेव्हा तुम्ही त्याला रेडी रेकनरच्या प्रमाणामध्ये पैसे देता आणि ते रेडी रेकनरचे पैसे आज टेंभुर्णी सारख्या भागामध्ये गुंठ्याला 18,000 रुपये आहेत। म्हणजे मला सांगा की आज मुंबईपासून इतक्या जवळ असलेल्या गावामध्ये 3 रुपये फूट ह्या प्रमाणामध्ये त्यांना जर रेट देत असतील तर हा अन्याय कोणी केलेला आहे? पण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। पालघर जिल्ह्यात सरकारच्या नवीन नवीन योजना येत आहेत। या योजनेसाठी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी द्याव्या लागतात, परंतु या जमिनीचा भाव कवडीमोल असेल तर मग या शेतकऱ्यांनी करायचं काय? एकीकडे हे सरकार म्हणतं की शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरीकडे या सरकारच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ आलेली आहे। पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेनचा प्रकल्प असेल, वडोदरा एक्सप्रेसचा प्रकल्प असेल, या प्रकल्पात शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देऊन पिढी ना पिढी जी जमीन शेतकरी कसत आलेला आहे ती जमीनच जर त्याच्या हातून गेली तर त्याची येणारी पिढी काय करणार? या विरोधात आगरी सेना आता मैदानात उतरलेली आहे। उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये आंदोलन सुद्धा आहे। या दरम्यान आगरी सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष चेतन गावड हे नेमकं काय म्हणाले पाहूया या बातमीच्या माध्यमातून। साहेब, मी टिंबेखोळा राहतो, कमळाकर पाटील। आमची बुलेट ट्रेन मध्ये जागा गेलेली आहे, तर आमची 1 एकर जागा होती, त्याच्यामधनं विभाजन करून 10 गुंठे जागा गेलेली आहे त्याच्यामध्ये, आणि त्या जमिनीचे 2 भाग झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये जी 10 गुंठे गेलेले त्याच्यामध्ये सुद्धा बुलेट ट्रेनने जास्त जागा संपादित केलेले। प्रत्यक्ष जागा त्यांनी दाखवले सातबाऱ्याला की 10 गुंठे, परंतु आम्ही ते सरकारी याच्यामध्ये मोजणी केल्यानंतर तिथे आम्हाला जास्त दाखवते संपादित केलेल्या जागापेक्षा त्यांनी जास्त जागा घेतलेले। आता ज्या मधनं छेद मारलेल्या जमिनीला आता ह्या बाजूची जागा पण नाकाम झाली, ह्या बाजूची पण जागा नाकाम झालेली। अशा प्रकारे आमचं दुहेरी नुकसान झालेलं आहे। शासन फक्त आम्हाला 10 गुंठ्यात पाहिजे, उर्वरित जागेचं काय? आणि त्याच्यामध्ये आज आमचं कोणतेही परमिशन नाही, तर त्या लोकांनी त्यांचे प्रोजेक्टचे सामान आणून टाकलेलं आहे। कोणत्या प्रोजेक्टचं सामान? बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचं त्या लोकांनी सामान आणलं उर्वरित जागेमध्ये। आता आम्ही जे 10 गुंठे घेतले आणि त्याच्या उर्वरित जागेत आम्ही ना शेती करू शकत ना काही करू शकत। मग हे आमचं आता आमचं शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान। ह्या बुलेट ट्रेनचा इकडच्या शेतकऱ्यांना काढी मात्र उपयोग नाहीये, हे शासनाने आमच्यावर लादलेलं एक मोठं संकट आहे। आता तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत? कारण बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा हा कोणासाठी आहे हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्या बुलेट ट्रेनमुळे जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर आगरी सेनेची काय भूमिका आहे? देशाचा विकास झाला पाहिजे ह्या भावनेने आगरी सेना जे नॅशनल प्रोजेक्ट होतात त्याच्या सोबत आहे, परंतु देशाचा विकास होताना आमच्या शेतकऱ्याच्या पूर्णपणे सत्यानाश करून तो जर विकास होत असेल, आमचा शेतकरी त्याच्यामध्ये भरडला जात असेल तर ते आगरी सेना कदापि खपवून घेणार नाही। सगळ्यात महत्वाचा विषय बुलेट ट्रेन किंवा मुंबई वडोदरा एक्सप्रेस असेल, जे काही इथे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये जी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे त्यांच्या जागेचा जो मोबदला दिला आहे हा त्यांच्यावर फसवणूक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असा आमचा सरळ आरोप आहे। कारण पालघर तालुका हा ग्रीन झोन घोषित केला गेला आणि तो ग्रीन झोन असल्या कारणाने इथले रेडी रेकनरचे रेट हे गेल्या 10 वर्षांमध्ये वाढलेले नाहीत। आणि जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या नॅशनल प्रोजेक्टमध्ये त्यांची जागा जाते तेव्हा तुम्ही त्याला रेडी रेकनरच्या प्रमाणामध्ये पैसे देता आणि ते रेडी रेकनरचे पैसे आज टेंभुर्णी सारख्या भागामध्ये गुंठ्याला 18,000 रुपये आहेत। म्हणजे मला सांगा की आज मुंबईपासून इतक्या जवळ असलेल्या गावामध्ये 3 रुपये फूट ह्या प्रमाणामध्ये त्यांना जर रेट देत असतील तर हा अन्याय कोणी केलेला आहे? ज्यांनी ग्रीन झोन इथे घोषित केला त्यांनी हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की येथील शेतकऱ्यांना ज्यावर प्रोजेक्टमध्ये जागा जात असेल तर सरसकट त्यांना जो रेट विहारला दिला गेला त्याच रेटने यांना पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु त्यांच्यावर हा सरसकट अन्याय झालेला आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता आमच्या काकांनी सांगितलं की त्यांच्या शेतातून बुलेट ट्रेन गेल्यानंतर त्या जागेचे 2 तुकडे झाले। 2 तुकडे झाल्यानंतर त्यांना मोबदला किती भेटला? 10 गुंठ्याचा। त्यांची उर्वरित जागा ही संपूर्णपणे नाकाम झालेली आहे। आमच्या शासनाकडे मागणी आहे की त्यांना पूर्ण जो सातबारा त्यांनी घेतलेला आहे त्या पूर्ण सातबाऱ्याचा मोबदला आणि तो देखील सरसकट
जो भाव तुम्ही विरारला दिला त्याच भावाने त्यांना पैसे मिळायला पाहिजेत, अशी आमची आगरी सेनेकडून शासनाला मागणी आहे. आणि तुम्ही आर्बिट्रेशनसाठी आमच्या शेतकऱ्यांना बाहेर खेटे मारायला लावतील ते देखील चालणार नाही. तुम्ही आर्बिट्रेशन हे पालघर जिल्ह्यातच नेमायला पाहिजेत आणि पालघर जिल्ह्यात तुम्ही आर्बिट्रेशन या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर नेमावं ही आमची शासनाकडे मागणी राहील. केंद्र सरकारचा मुंबईचा गुजरात बनवण्याचा डाव दिसतोय आणि यासाठी सर्वच व्यापारी महाराष्ट्रातल्या मुंबई पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात. आपल्या जमिनी आपण या व्यापाऱ्यांना विकतोय, परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की येणाऱ्या काळामध्ये आपली जमीनच राहिली नाही तर आपण जगून काय करायचं. या विरोधात आता आगरी सेना मैदानात उतरलेली आहे. आगरी सेनेची पुढची भूमिका काय असणार हे पाहण्यासारखं ठरेल. आपल्या जमिनींसाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार हे मात्र खरं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.